नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि एकदम चवीला मस्त अशी हरभरा डाळीची चटणी कशी करायची ते पाहूया. इथं मी अर्धा वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. 4 ते 5 तासानं इथं मस्त सुंदर डाळ फुगलेली आहे, छान भिजलेली आहे. आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ घालून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता, 2 मिरच्या, 1 इंच आलं आणि 1 चमचाभर जिरं याच्यात घालून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार साखर. साखर ऑप्शनल आहे, पण साखर घातल्यानं चव छान येते. तुम्ही नक्की घाला. चवीनुसार मीठ घालून घेते आणि 2 चमचे दही घालणार आहे. दही घालायला अजिबात विसरू नका. यानं चटणी छान मिळून येते आणि चवही छान येते. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून मी आता हे मिक्सरला फिरवून घेते. तर अशा पद्धतीने इथं माझा मिक्सर लावून झालेला आहे. आता ही चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला ह्याच्यावर फोडणी घालायची आहे. तर इथं बाऊलमध्ये माझी चटणी काढून झालेली आहे. फोडणी मी आधीच करून ठेवली होती. फोडणीमध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि हळद घालून घेतलेली आहे. आता ती याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि इथं आपली झटपट अगदी 10 मिनटात तयार होते हरभरा डाळीची चटणी. तुम्ही इडलीबरोबर खाऊ शकता, डोशाबरोबर खाऊ शकता, पोळी भाकरीबरोबर, नुसती भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हीही नक्की करून बघा. धन्यवाद.